मध्य प्रदेश आणि विदर्भातील पावसामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। हतनूर धरणाच्या 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नागपूरसह परिसरात मुसळधार पाऊस। नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचलं। पूल वाहतुकीसाठी बंद। पाल नदीला पूर आल्यानं गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद। नागपूरच्या नंदनवन परिसरातील हसनबाग पोलीस चौकी भागातील घरात पावसाचं पाणी शिरलं। शरद भटकळ यांच्या घरातील साहित्य धान्य भिजलं। ब्रिजच्या कामामुळे पाणी घरात शिरल्याचा अंदाज। नागपूरमधील हुडकेश्वर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू। मुसळधार पावसामुळे हुडकेश्वरमध्ये पाणी साचलं। 15 ते 20 नागरिक अडकल्याची माहिती। नागपूरच्या नरसाळा भागात पोहरा नदी ओसंडून वाहते। नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं घरांमध्ये नागरिक अडकून पडले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपूरमधील पूरस्थितीचा आढावा। सध्या पूर परिस्थिती नियंत्रणात। एनडीआरएफ एसडीआरएफ सज्ज। मुख्यमंत्र्यांची नागरिकांना काळजी घेण्याची आवाहन। नागपुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पांढुर्णा गावात पूरस्थितीचा आढावा। नागपूरच्या धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरील वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे कोलार नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद। नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। हिंगणा आणि कान्होली बाराचा संपर्क तुटला। पिपलधरा इथला पूल गेला वाहून। भंडाऱ्यातील वैशाली नगरमध्ये नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। नाले तुंबल्यानं पाणी थेट घरात शिरलं। जनजीवन विस्कळीत। भंडाऱ्याच्या अनेक सखल भागात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। आपत्ती व्यवस्थापनाच्या 6 पथकांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू। गडचिरोली जिल्ह्यातील 2 राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते पावसामुळे बंद। जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। भाजीपाला, दूध, पेट्रोल, डिझेलची वाहनं अडकली। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथे 4 चाकी गाडीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू। पाठीमागच्या गाडीतील लोक थोडक्यात वाचले। नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती। गोदावरी, दारणा आणि कादवा नदीचा पूर ओसरला। मात्र पुराच्या पाण्याची आवक सुरूच। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या निफाडमधील सायखेडामध्ये पुराचं पाणी शेतांमध्ये शिरलं। वीटभट्टी चालकांचं मोठं नुकसान। जलपर्णी वाहून गेल्यानं गोदावरी नदीनं मोकळा श्वास घेतला। वर्ध्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आज शाळांना सुट्टी जाहीर। अंगणवाडी, प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसंच कोचिंग सेंटर्स बंद। जिल्हाधिकारी बानमथी सी यांचे आदेश। वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प। पावसाचा जोर कायम असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।